नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील दगडू साळुंखे. स्वायत्त महाराष्ट्र अभियान ही चळवळ, हा लढा मराठीच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आपण ज्या प्रवाहात चाललो आहोत, ज्या प्रवाहापासून आपण आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची लढाई आहे. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आपण आपल्या राज्याचे मालक आहोत हे दाखवण्याची लढाई आहे. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आम्ही तुमच्यासोबत संघराज्यात सामील झालो आहोत. याचा अर्थ असा नव्हे की आमच्या जमिनीवर अधिकार आहे तुमचा. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आमच्या राज्यातील कायदे आम्ही करायचे अधिकार आम्हाला आहेत. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आमच्या राज्यात कोणी यावे, किती लोकांनी यावे हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आमचीच भाषा सार्वजनिक ठिकाणी असणार. स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे समाजकारण, राजकारण, अर्थकारण मराठी लोकांच्या ताब्यात असेल. आज महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून येणारे लोंढे यावर निर्बंध होण्यासाठी स्वायत्त महाराष्ट्राची गरज आहे. 1960ला जेव्हा महाराष्ट्र राज्याचं अस्तित्व झालं, मराठी लोकांचं महाराष्ट्र राज्य स्थापना झाली, त्यावेळची संख्या आणि आजची संख्या यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज जवळपास 3 करोडपेक्षा जास्त लोक महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेले आहेत. 40% जास्त लोकांची संख्या आहे. उद्या ती 50% होण्याची शक्यता आहे. आणि जर ते 50%पेक्षा जास्त झाले तर ते त्यांचेच लोकप्रतिनिधी निवडून देतील आणि त्यांचेच कायदे, त्यांचेच नियम-अटी या महाराष्ट्रात, या मराठी माणसांवर थोपवतील. आणि म्हणून स्वायत्त महाराष्ट्राची लढाई आपल्याला लढायची आहे. जनमानसात ती विस्तृतपणे न्यायची आहे.